नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 6 इंडायसेस मधील प्रॅक्टिस सेट 27 आता आपण सोडवणार आहोत। प्रॅक्टिस सेट सोडवण्यापूर्वी स्क्वेअर आणि क्यूब या ज्या संकल्पना आहेत त्या आपण समजून घेऊया। द सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज द स्क्वेअर ऑफ दॅट नंबर। कोणत्याही संख्येचा दुसरा घात म्हणजे त्या संख्येचा वर्ग असतो। दुसरे विधान पहा, द थर्ड पॉवर ऑफ एनी नंबर इज द क्यूब ऑफ दॅट नंबर। कोणत्याही संख्येचा तिसरा घात म्हणजे त्या संख्येचा घन होय। आता याचं वाचन कसं करतात हे आपल्याला माहित आहे, 3^2, परंतु आपल्याला आता असं वाचन करायचं आहे, द स्क्वेअर ऑफ 3। जेव्हा कोणत्याही संख्येची पॉवर 2 असते त्यावेळेला त्या संख्येचा तो वर्ग असतो, स्क्वेअर असतो, म्हणून याचं वाचन करताना द स्क्वेअर ऑफ 3 असं आपण करणार आहोत। 3^2 असं केलं तरीही चालतं, परंतु आपण लक्षात ठेवायचं की 2 पॉवर असल्यानंतर तो त्या संख्येचा स्क्वेअर असतो। पुढे पहा, 5^3 म्हणजेच 5 ही संख्या आपण 3 वेळा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिलेली आहे। याचं वाचन 5^3 और द क्यूब ऑफ 3। ज्या संख्येची पॉवर 3 असते त्या संख्येचा तो घन असतो, म्हणून त्याचं वाचन द क्यूब ऑफ 3 असं देखील आपल्याला करता येतं। आता आपण प्रॅक्टिस सेट 27 सोडवूया। सिम्प्लिफाय हा प्रॅक्टिस सेट सोडवत असताना आपण कोणता नियम वापरणार आहोत तो नियम अगोदर आपण पाहूया। इफ a is rational number and m and n are positive integers, then a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n। जर a ही परिमेय संख्या असेल आणि m व n हे धनपूर्णांक असतील, अशा वेळेला दोन्ही पॉवर जे आहेत m आणि n यांची आपल्याला बेरीज करायची आहे। तर या नियमाचा वापर करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 27 सोडवायचा आहे। यामध्ये पहा, दोघांचाही बेस समान आहे आणि दोघांचाही ज्या वेळेला बेस समान असतो त्यावेळेला त्यांची जी पॉवर आहे त्या पॉवरची आपण काय करणार आहे, बेरीज करणार आहे। 7^4 + 2, पहिल्या संख्येमध्ये इंडेक्स आहे 4 आणि दुसऱ्या संख्येमध्ये इंडेक्स आहे 2, त्यांची आपण बेरीज करणार। मग त्याचं उत्तर येतं 7^6। 4 + 2 6 होतात आणि बेस त्यांचा 7च असणार आहे, त्यामुळे त्याचं उत्तर आहे 7^6। दुसरं उदाहरण पहा, -11^5 इंटू स्क्वेअर ऑफ -11, -11^5 + 2, त्यांच्या इंडेक्सची आपण इथे बेरीज केली, मग बेरीज येते -11^7। पुढचं उदाहरण पाहूया, द क्यूब ऑफ 6/7 इंटू 6/7^5, यांच्या देखील इंडेक्सची आपण बेरीज करू, 6/7 3 + 5, मग याचं उत्तर आपल्याला मिळतं 6/7 चौथं उदाहरण, -3/2 इंटू द क्यूब ऑफ -3/2, -3/2 + 3, त्यांच्या इंडेक्सची बेरीज येते 8, त्यामुळे याचं उत्तर येईल -3/2 पाचवं उदाहरण सोडूया, a16 इंटू a7, यांच्या देखील इंडेक्सची आपण बेरीज करू, a16 + 7 इज इक्वल टू a23। सहावं उदाहरण, द क्यूब ऑफ p/5 इंटू p/5^7, यांची जी पॉवर आहे त्याची आपण बेरीज करू, p/5^3 + 7 इज इक्वल टू p/5^10। मुलांनो, या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 27 सोडवलेला आहे। पुढील व्हिडिओमध्ये याच प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 28 आपण सोडवणार आहोत। धन्यवाद।